गुड मॉर्निंग. आज आहे रविवार. सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आता मुक्त शाळेत चाललेले आहे. तर तुम्ही म्हणालात जर रविवार आता करू सुट्टी बघा नाही का, तर डान्स आपण सुट्टी हातातच आहे. ठेवायचा, पण नाक पुसायला लागल ना. सोमवारी उद्या 20 तारखेला हा का? तिची गॅदरिंग आहे. मग त्याची प्रॅक्टिस आहे शाळेत. म्हणून आज त्यांना बोलवलं आहे फक्त टिफिन घेऊन. तर मग आता मुक्ता निघालेली आहे. रविवार आहे. हळू तर मग पडली तिला काय? तिचे पप्पा आता घेऊन चाललेत. तर ती गाडीवर बसून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मला इथंच उभं राहून तिला बाय करायला लागतं. जेव्हा ती जाईल पुढे मी तिला दिसणार नाही तोपर्यंत ती मला ताटा करत असते. मग मलाही इथं उभं राहून तिला ताटा करायला लागतं. ती गेल्यानंतर मग मला घरात जावं लागतं. तर हे असं आमचं दररोजच असतं आणि जोपर्यंत मी तिला बाय करायला जात नाही तोपर्यंत ती सारखी मम्मा मम्मा करत राहते. मग हातातलं काम टाकून तिला सोडण्यासाठी बाहेर यायचं. तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आज आहे रविवार. तुम्ही बघितलं मुक्ता आता शाळेत गेली. मुक्ता उद्या तिची गॅदरिंग आहे, म्हणून मग आज प्रॅक्टिस आहे. तर मग आज पण रविवारची पण शाळा आहे तिची. दप्तर नाही घेऊन गेली, फक्त टिफिन घेऊन गेली. आता इथे मी दूध तापत ठेवले. एकीकडे आम्हाला भेल बनवले आणि इकडे खीर बनवले आणि मुक्ताने थोडं टाकून गेली खीर. तर सर्व कामं पडले. तर रविवार आज लेट उठली, जरा 7:30ला उठली. म्हणजे काय झालं, रात्री मी 10 वाजता झोपली. नंतर भांडी लावायची होती. माझं कसं आहे, रात्री मी भांडी घासली ना अर्धा एक तास ती नितळून देते, चांगली सुकल्यानंतर लावून घेते. पण मग रात्री भांडी तर मी घासणार नव्हती. म्हटलं आज उद्या रविवार आहे, सकाळी लवकर उठेल, मुक्ताला शाळेत जायचं आहे, मस्तपैकी सकाळी घासल. पण मग काय मनात आलं, मग मी घासून टाकली. 10 10:30ला भांडी घासली मी आणि नंतर म्हटलं रात्री 11 वाजता उठेल त्यावेळेस लावेल भांडी. तर नाही, उठलोच नाही मी. जी झोपलो ती डायरेक्ट सकाळी 7:30 वाजता घंटागाडीचा आवाज आला, मग तेव्हा उठली. मग ती भांडी तशीच लावायची ठेवून राहिली. मग सकाळी उठल्यानंतर पटकन झाडू मारला. जिना पुसायची पारी माझी होती. जिना पुसला, झाडू लादी सर्व केलं, आंघोळ केली. मग मुक्ताचं आवरलं, तिचं आवरून आता तिला मग भेल बनवली. 1 वाजता तर ती येणार आहे घरी. मग टिफिनला भेळ बनवून दिली आणि खायला खीर बनवली. थोडे मखाणे फ्राय करून दिले खायला, 5 बदाम, 5 6 मखाणे होते ते खाल्ले आणि थोडी खीर खाल्ली. असं ती खाऊन गेली. मध्ये भेल घेऊन गेले. भेलमध्ये कांदा टोमॅटो वगैरे काही टाकले नाही, फक्त भेल असंच मुरमुरे आणि चिवडा. आता मला चहा बनवते, दूध तापत ठेवले, चहा पिते. आणि मग आज तिच्या उद्या डान्स आहे, मग तिला बांगड्या वगैरे घ्यायचे आहेत साडीवर मॅचिंग, तर ते आणायला जायचे. उद्याची तयारी करायची. नाहीतर आज आम्ही नगरला जाणार होतो, पण मग दवाखान्यात जायचं होतं माझ्यासाठी. पण मग उद्या तिची गॅदरिंग आहे, मग आजचं कॅन्सल केलं. तर मग डीमार्टला जायचं आहे, थोडी खरेदी करायची आहे. मग जसं मी करेल ते तुम्हाला मी दाखवेल. तर या चहा प्यायला. सकाळचे वाजलेले आहेत 10. चहा पिला, खीर खाली, भेल खाली आणि मग मी मोबाईल बघत बसली. मोबाईल बघेपर्यंत मला 1 वाजला. तुम्ही बघू शकता. आणि मग जेवण बनवायचं राहिलं होतं. मग आता पीठ भिजवलं मी आणि लगेच चपाती घालून घेतली, ज्वारीच्या भाकरी घालून घेतल्या, वांगं भरीत केलं. हे करेपर्यंत सर्व 1:30-2 वाजले. मग नंतर खाल्लं पिलं, परत भांडं परत संध्याकाळची जेवणाची तयारी केली, जेवलो आणि मग तिला बाहेर गेलो आम्ही, तिला सामान आणायला. बांगड्या वगैरे घेऊन आलो. तर आता तिची उद्याची तयारी करते. हे साईडला झोपलेले आहेत आणि हे फूल आहे ना माझे, मी फुलं गुलाबाची आणली होती. तर शेजारणीला एक दिवस लावायला दिलं, 2 तासासाठी तिला लावायला दिली, तर तिनं काय ते परत दिलंच नाही. 1 वर्ष पूर्ण तिनं तिच्या जवळच ठेवलं ते फूल. आणि मी ज्यावेळेस मागितलं तिच्याकडून, मला लागत होतं म्हणून मी मागितलं, तर तिने असं तोडून दिलं. तर ते बरेच दिवस झालं ड्रॉवरमध्ये पडूनच होतं. आज चिटकवलं, उद्या चिटकवलं असंच करत होते, पण काही चिटकवलं नव्हतं ते.
तर मग ते आज चिटकवून घेतलं ते फूल. म्हटलं आज आठवण आली, लक्षात आलं तर चिटकवून घ्यावं. मग ते चिटकवून घेतलं. मग आम्ही तिची तयारी केली. तिला मेहंदी वगैरे काढली आणि झोपलो. सकाळी 5:30 वाजता उठलो मी. माझी अंघोळ वगैरे झाली, लाद्या वगैरे सर्व झालं. आता इथे मी गरम पाणी पिते. जेवण बनवून झालेलं आहे सर्व. ज्वारीच्या भाकरी, चपाती, भाजी, खिचडी बनवली. मग मी आता इथे खिचडी खाऊन घेते. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 7:30 झालेले आहेत आणि मी खिचडी खाऊन घेते. माझा आहे उपवास आणि आज तिची गॅदरिंग. मग दिवसभर मी गॅदरिंगमध्ये तिथे जाणार, मला खायला टाईम भेटणार नाही म्हणून मी खाऊन घेतलं आधी. मग त्या दोघांना उठून त्या दोघांचं आवरलं आणि आता इथे तिची तयारी करते. तर हिरव्या बांगड्या मी तिला रात्री आणल्या, त्या बरोबर आहेत. फक्त त्या मोत्याच्या बांगड्या आहेत त्या थोड्या गच्च आहेत. म्हणजे त्या तिच्या ती लहानपणी LKG UKGला होती ना तेव्हाच्या त्या बांगड्या आहेत आणि त्या बांगड्या थोड्या बारीक झाल्यात. मग त्या शिरत नव्हत्या हातामध्ये. मग मी हाताला पिशवी लावली आणि पिशवीने त्या बांगड्या तिच्या हातामध्ये भरल्या. तर अशा ह्या तिच्या हातात मी बांगड्या भरल्या. मग मी तिची तयारी केली. आधी मी माझी तयारी करून ठेवली. साडी वगैरे नेसून घेतलं आणि मग तिची तयारी करायला घेतली. कधी-कधी काय होतं मग बरेच 1-2 वर्ष असंच झालं. तिच्या तयारी करण्यातच माझा टाईम निघून जायचा आणि मग माझी तयारी राहायची. मग मी आहे त्याच ड्रेसवरती ड्रेस असेल, काही असेल त्याच्यावरतीच गॅदरिंगला जायची. मग ह्यावेळेस मी प्रॉपर अशी तयारी केली. म्हणजे मी सकाळी उठून सर्व करून माझी तयारी करून घेतली. मी साडी नेसली आणि मग तिची तयारी आरामकेसात करायला घेतली. आता बांगड्या भरून झाल्या तिला, की मग मी तिची तयारी केली. तिला साडी नेसवली. कोळी साडी नेसवायची होती तिला आणि केस वगैरे विंचरलं सर्व घरी. मीच तिची तयारी केली छानपैकी मस्तपैकी. मग तिचे फोटो काढले, 1-2 रील्स काढले आणि मग तिला मी घेऊन गेले. मग जातेवेळी ही साडी बरोबर शिवली नव्हती म्हणजे ब्लाऊज. मग जातेवेळी मी दुसरी साडी नेसली आणि मग मी तिला घेऊन गेली शाळेमध्ये. मग तिची गॅदरिंग झाली. तिने कोणतं गाणं घेतलं, कशी नाचली ते मी तुम्हाला नंतर पुढे दाखवते. तर तुम्ही ही आयडिया करू शकता. जर हातामध्ये बांगड्या आपल्या शिरत नसतील तर कागद लावायचा, पिशवी लावायची आणि शिरवायच्या किंवा काढायच्या. आता तुम्ही बघू शकता तयार झालेली आहे. फक्त केस विचरायचे आहेत तिची आणि मेकअप राहिलेला आहे. तर ते आता नाचते इथे. आता पूर्ण तयार झालेले आहे सर्व. फक्त नाकात नथ नाही घातली. तिला नाकात मी प्रेसवाली नथ घालत होती पण ती नको म्हटली. परत आपली दांडीची असते तीसुद्धा घालत होती पण तीसुद्धा तिचं नाक दुखायला लागलं मग तिने नाही घातलं. आणि कानामध्ये कानातलं सोन्याचं आहे मग ते काढता येत नव्हतं म्हणून मग कानात दुसरं काही नाही घालू शकत. ते होतं बारीक तेच तिच्या कानात ठेवलं. तर आता इथे पूर्ण तयारी झाली आणि आता हा तिचा डान्स आहे आणि ही इथे आहे ती नाचते टोपली घेऊन. गाण्याला कॉपीराईट येत होतं म्हणून मग गाणं घालवलेलं आहे. तर तुम्ही ओळखा बघू कोणत्या गाण्यावर तिने डान्स केला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
गॅदरिंग झाली, घरी आलो. मग हे तिला मासे वगैरे बनवून दिले होते, ते सर्व पसारा आवरला. जातेवेळी बेडवरती असाच पसारा ठेवून गेली होती. मग तो आवरला आणि मग हे आले शाळेतून आणि हे त्यांचं आवरून आता इथे मोबाईल बघत बसलेले आहेत आणि मी इथे जो सकाळी पसारा टाकून गेली होती तो तसाच ठेवलेला आहे. तो आता आवरून घेते. आणि हे मंगळसूत्र मी काल तिच्यासाठी घेतलं होतं. तर कसं दिसतंय ते पहिल्यांदाच मी अशी मंगळसूत्र वापरलं, पण छान वाटलं. नंतर मग कपड्यांच्या घड्या घातल्या, ते सर्व पसारा आवरला आणि आता आम्ही ह्यांच्या मित्राच्या घरी हळदी कुंकवाला चाललो आहे. मग तिकडे आम्ही हळदी कुंकवाला गेलो, तिकडूनच तसं जेवायला गेलो. कालच ठरवलं होतं आम्ही उद्या दिवस माझा जाणार आहे. त्यामुळं मला जेवण करायला टाईम भेटणार नाही. मग उद्या आम्ही हॉटेलला जायचं असं कालच आम्ही रात्री ठरवलं होतं. मग आज आता हळदी कुंकू करून झाल्यावर तिकडूनच असं आम्ही हॉटेलला गेलो आणि मग तिकडं आम्ही जेवून आलो. तर इथे त्यांनी तयारी केली. मी तर साडी सोडलीच नाही. मी सकाळी ग्रे साडी तुम्हाला दाखवली ती घातली होती. पण मग गॅदरिंगला जातावेळी मी ती ग्रे साडी सोडली आणि ही साडी घातली आणि मग दिवसभर मी साडीवरच होते आज. तर म्हटलं आता हळदी कुंकूला जायचं आहे. मग हळदी कुंकू करून जेवून मग आल्यानंतर साडी सोडली. ते ठेव दे तू नको लावू, मी लावते दे ठेवशील वाट लावू नको. मेडिकलच्या बाजूला जे साई हॉटेल दिसतं त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. मस्तपैकी जेवलो. आता घरी चाललो आहे. तर ज्यावेळेस निघालो त्यावेळेस मग मला म्हणत होती, सकाळी तिचा मेकअप केला तर त्यावेळेस मला म्हणते, मम्मी तू पार्लर तू मस्त मेकअप करते. नंतर संध्याकाळी बाहेर निघालो आम्ही हळदी कुंकवाला जाताना, तर त्यावेळेस म्हणते तू मॅथ्सची टीचर हो, तू इंग्लिशची टीचर हो, असं तिचं चालू होतं. माझ्या शाळेत तू टीचर म्हणून ये. मग आता सर्व झालं. आता आम्ही झोपायला चाललो आहे. झोपायची तयारी केली. आता बेडवर म्हणजे खाली गादी हातरली आणि गादीवर मी आता बसलेली आहे. झोपायची तयारी. मुक्ता बाहेर काहीतरी करते. तिचे पप्पा हॉलमध्ये काहीतरी करतायत. ते दोघंजण आल्यावर आम्ही झोपू. तर असं होतं माझं आजचं म्हणजे रविवार आणि सोमवारचं रुटीन. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.